अलीकडे केंद्र सरकारने जुन्या रोजगार हमी योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करून VBG रामजी ही नवी योजना लागू केली आहे। या योजनेबाबत बेळगाव तालुक्यात सामरा गावामध्ये भाजपकडून जनजागृती करण्यात आली। VBG रामजी योजनेसाठी केंद्र सरकारकडून 60% आणि राज्य सरकारकडून 40% अनुदान दिलं जाणार आहे। याआधी असलेली 100 दिवसांची कामाची मर्यादा वाढवून आता 125 करण्यात आली आहे। तसेच दर आठवड्याला बाध्यतामूलक वेतन भुगतान करण्याची तरतूद करण्यात आली आहे। जर वेतन देण्यामध्ये 4 दिवसांपेक्षा अधिक विलंब झाला तर त्या दिवसांचे व्याजासह नुकसान भरपाई देण्याची व्यवस्थाही या योजनेत आहे, अशी माहिती देण्यात आली। नमस्कार, आज मी सामरा गावातील उद्योग खात्रीमध्ये काम करणाऱ्या आपल्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांच्या बरोबर तुम्ही उपस्थित आहे। ज्या ठिकाणी काम चालतं आहे तिथं मी आलेलो आहे। आज केंद्र सरकारनं VBG रामजी योजना नवीन उद्योग योजना जी जारी केलेली आहे ती पूर्वीच्या योजनेपेक्षा खूप चांगली आहे। याच्या आधी 100 दिवसाचं काम मिळायचं, पण आता 125 दिवस कामाची गॅरंटी मोदी सरकारने दिलेली आहे आणि आठवड्यात त्यांना पेमेंट मिळावा याचीसुद्धा त्याच्यात तरतूद करण्यात आली आहे। जर आठवड्यात पेमेंट नाही मिळाला तर ते दंड म्हणून त्या महिलांना भरपाई द्यावी याचीसुद्धा त्याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे। पण दुर्दैवानं कर्नाटकातील काँग्रेस सरकार या योजनेला विरोध करत आहे, कारण आपल्या हिश्श्याचे 40% पैसे देण्यासाठी या सरकारकडं पैसे नाही आहेत। सरकारनं दिवाळी काढलेली आहे आणि रामजी ह्या शब्दाला ह्या हिंदू विरोधी सरकारला तक्रार आहे। याच्याबद्दल त्यांना ते मान्य नाही, एवढ्यासाठी त्यांनी चुकीची माहिती महिलांच्यापर्यंत देऊन ह्या योजनेला विरोध करत आहेत। पण प्रत्यक्षात महिलांच्यावर त्यांनी अन्याय करायला लागले, त्यांच्या हातातून रोजगार हिसकावून घेत आहेत आणि महिलांच्यावर ह्या झालेला अन्याय महिला खपून घेणार नाहीत। ह्या सरकारला आज नाही उद्या नक्कीच धडा शिकवतील। आज आम्हाला रोजगार दिलेले आहेत। पहिला 100 दिवस होतं, आता 125 दिवस झालंय आणि आम्हाला लेट न पेमेंट दिलं तरी आमचं बरोबरी 4 दिवस लेट झाले तर व्याज घालून द्यायचं आहे। आणि मोदीजींचं रामजीचं स्वागत आहे। रामजीचं स्वागत करतो आणि मोदीजींना धन्यवाद। पंचायत हद्दीमध्ये कोणती कामे घ्यायची याचा निर्णय PDO, ग्रामपंचायत सदस्य आणि कायक बंधू घेतील असेही सांगण्यात आले। मात्र कर्नाटकातील काँग्रेस सरकार या योजनेला विरोध करत असल्याचा आरोपही करण्यात आला। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।